सगळ्यात पहिले आपण बघू व्हॉट इज एरर. एरर काय असतात, ठीक आहे. जर त्याची आपण डेफिनेशन बघितली, ठीक आहे. एरर्स आर अनएक्सपेक्टेड events that occurs while code is running. If errors not handled, it will crash the code. ठीक आहे. तुम्हाला एक कॉलेजमध्ये वगैरे टॉपिक झालं असेल कोणत्या पण प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये की ट्राय कॅच मेथड. काय ऐकलेले ट्राय कॅच बद्दल? कुणाला काय आयडिया सांगा मला, काय तुम्हाला काय इन्फॉर्मेशन आहे ट्राय कॅच मध्ये, नेमकं आपण काय करतो? हा हा ओके ओके. पण मेनली याचा यूज केस काय असतो, की कशासाठी यूज करतो आपण? एरर हँडल करण्यासाठी. बरोबर. आता अंजलीने एक आन्सर दिलेलं आहे, ठीक आहे, ज्याच्यामध्ये, ठीक आहे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, समजा काही एरर येतोय. आता मेनली काय असतं की एरर्स काही पण येऊ शकतात, फाईल नॉट फाउंड वगैरे, किंवा माझं इंटरनेट चालू होतं, मी डेटाला फेच करतोय कंटिन्युअसली आणि मध्येच काहीतरी कोड माझं काहीतरी काय झालं की इंटरनेट कनेक्शन लॉस झालं, स्पीड लॉस झाली. तर अशा वेळेस आपलं बाकीच्या कोडला काही झालं नाही पाहिजे, म्हणजे बाकीचा कोड एकदम सक्सेसफुली रन स्टेट मध्ये पाहिजे. आता फॉर एक्झाम्पल जर माझ्याकडे एक 1000 लाईनचा कोड आहे, समजा एखादा लाईव्ह प्रोजेक्ट आहे, ठीक आहे, माझं कोड परफेक्टली वर्किंग आहे आणि मी काय केलेलं आहे, एका नवीन इंटरला थोडेफार चेंजेस करण्यासाठी किंवा एखादा न्यू फंक्शन ऍड करण्यासाठी मी दिलेलं आहे याच्यामध्ये करण्यासाठी, ठीक आहे. आता फॉर एक्झाम्पल मी असं लिहितो, एखादं स्टेटमेंट लिहितो, प्रिंट कोड स्टार्टेड हिअर, म्हणजे मी कोडची सुरुवात करतो, ठीक आहे. याच्यातली प्रिंट कोड एंड हिअर, म्हणजे वरती माझ्याकडे काहीतरी 100-200 लाईनचा कोड आहे आणि खाली पण काहीतरी असा लॉंग कोड आहे. आता मी एक ब्लॉक डिफाईन करतो, मी काहीतरी फंक्शनॅलिटी लिहितोय. समजा जर मला असं करायचंय 2 नंबरची ऍडिशन करायची, तर सगळ्यात पहिले मी काय करेल, 2 व्हेरिएबल डिक्लेअर करेल, बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल मी डिक्लेअर केला num1 इक्वल टू फ्लोट इनपुट ब्रॅकेट मध्ये याच्यातली एंटर अ फर्स्ट नंबर, ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड व्हेरिएबल डिक्लेअर करेल, दिस नाव ठेवेल मी num2. त्याच्यामध्ये परत फ्लोट इनपुट ब्रॅकेट मध्ये म्हणेल एंटर अ सेकंड नंबर. त्याच्यानंतर काय करेल मी, प्रिंट ऍडिशन इज इक्वल टू कॉमा देऊन काय करेल, num1 प्लस num2, बरोबर आहे. आता पायथन मध्ये एक्झिक्युशन कसं होतं तुमचं, लाईन बाय लाईन मध्ये होतं, की सगळ्यात पहिले फर्स्ट लाईन रन होईल, त्याच्यानंतर हा फर्स्ट नंबरला मागेल, त्याच्यानंतर सेकंड नंबरला मागेल, नंतर लाईन नंबर 3 रन होईल आणि 4 नंबरला काय होईल की पुढचा कोड कंटिन्यू मध्ये राहील, जो पण असेल याच्या पुढे लिहिलेला, ठीक आहे. आता मी कोडला स्टार्ट केलं, कोडला रन केलं, तर सगळ्यात पहिले बघा पहिली लाईन रन झाली, कोड स्टार्ट हिअर. त्याच्यानंतर तुम्हाला 2 पहिला नंबर मागतोय, एंटर फर्स्ट नंबर, मी याच्यात टाकलं
34. त्याच्यानंतर मी टाकतो त्याच्यामध्ये सेकंड नंबर टाकला 2. आदेश ठीक आहे. एंटर सेकंड नंबर. मी कोडला केलं रन, मला आउटपुट भेटते 36.0. ठीक आहे. आणि माझा कोड काय झाला, शेवटी एंड झाला, म्हणजे माझा कम्प्लिटली हा ब्लॉक सक्सेसफुली रन होतोय. आता एररची डेफिनेशन काय होती, एरर्स आर अनएक्सपेक्टेड इव्हेंट दॅट ऑकर व्हाईल कोड इज रनिंग. ठीक आहे. आता जर मी नॉर्मली कोडला रन केलं तर लास्ट टाइम काय झालं, माझं सक्सेसफुली रन झालं कोड. ठीक आहे. 2 नंबरची ऍडिशन पण मला शो केली. पण जर मी कोडला रन करतोय त्याच्यानंतर जर मी पहिला नंबर दिला, सेकंड मध्ये पण मी नंबरची एंटर केली आणि चुकून जर माझ्याकडून याच्यामध्ये एखादा अल्फाबेट चालला गेला किंवा चुकीची काही व्हॅल्यू चालली गेली, आता जर मी कोडला रन केलं, माझा कोड काय झाला, क्रॅश झाला. कोड त्या लाईन पाशीच थांबून गेला, तो पुढच्या लाईन वरती गेला का नाही. आता याच्यामुळे काय होऊन जाईल, माझा एंटायर कोड जेवढा पण बाकीचा कोड आहे ना तो अनरिस्पॉन्सिव्ह होऊन जाईल, म्हणजे पूर्ण कोड माझा क्रॅश झाला. मी बाकीच्या कोडचा युजच नाही करू शकत आहे. हालाकी तो जरी परफेक्ट बरोबर असेल पण लाईन बाय लाईन एक्झिक्युशनमुळे काय झालं, माझा इथं कोड मध्ये एरर आला, पुढे तो कोड एक्झिक्यूटच नाही होणार. आफ्टर दॅट मग या गोष्टीला सॉल्व्ह कसं करतो आपण. ठीक आहे. मेनली युजर साइड कडून या टाइपचे एरर येतात. तर त्याच्यासाठी ना आपल्याकडे एक मेथड आहे, या जावा मध्ये पण मेथड आहे, प्रत्येक लँग्वेज मध्ये ही मेथड आहे, सगळ्यात जास्त यूज केस मध्ये यूज होणारी मेथड आहे. ठीक आहे. समजा मी एपीआय मधून एखादा डेटा फेच वगैरे करतोय तेव्हा येऊ शकतो, किंवा फाईल नॉट फाउंड, जेव्हा आपण पांडास मध्ये फाईलला लोड वगैरे करू तेव्हा पण आपल्याला याचे यूज केस बघायचं, जर फाईल नाही जर भेटली तर याला काय एरर जनरेट करेल तो. ठीक आहे. आता मी काय करेल, सगळ्यात पहिले द्या ट्राय कॅच मेथड. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय असतं, आता एक आपण ब्लॉक क्रिएट करतो ट्राय. ठीक आहे. कोलन देणार. आता आपल्याला वाटतोय की अशा कोड मध्ये ज्याच्यामध्ये एरर येऊ शकतो, आपण त्याला कशामध्ये डिक्लेअर करणार, ट्राय ब्लॉक मध्ये. द कोड माइट बी फेल. जर याच्यामध्ये काही एरर आला तो आपल्याला कॅच करावा लागतो, म्हणजे मला एरर आलेलं हे कळलं पाहिजे, की युजरला नोटिफिकेशन गेली पाहिजे की कशामुळे काय एरर आहे वगैरे कळलं पाहिजे आपल्याला. तर त्याला आपण कॉट करतो. कशामध्ये कॉट करणार, एक्सेप्ट मेथड मध्ये. ट्राय आणि एक्सेप्ट पण म्हणतात त्याला, आणि ट्राय आणि कॅच पण म्हणतात. ठीक आहे. आता आपण सेम कोडला काय करू, कॉपी करू. ठीक आहे. आफ्टर दॅट याच्यामध्ये पेस्ट करू. ठीक आहे. आता मला माहिती मेनली माझा कोड कुठे चुकतोय, की युजर इनपुट मध्ये इश्यू येतोय. तर मी काय करेल, हा एंटायर कोड आहे ना ट्राय ब्लॉक मध्ये टेस्टिंग साठी देऊन टाकेल, ज्या ब्लॉक मध्ये एरर येऊ शकतो. ठीक आहे. ट्राय. त्याच्यानंतर काय करेल, एक्सेप्ट कोलन. ठीक आहे. आता एक्सेप्ट मध्ये काय लिहायचं आपण, समजा जर ट्राय ब्लॉक मध्ये जर एरर आला तर हा ब्लॉक जर ट्रू झाला, ट्रू केव्हा होणार, जेव्हा त्याच्यामध्ये एरर येईल. एरर आल्यानंतर तो कशामध्ये दिसेल मला, तो एक्सेप्ट ब्लॉक मध्ये. तर मी युजरला नोटिफिकेशन देण्यासाठी एखादा सिंपलचा मेसेज लिहितो. मेसेज लिहिणार, फॉर एक्झाम्पल समथिंग वेंट रॉंग, काहीतरी चुकीचं झालेलं आहे. ठीक आहे. वेअर माइट बी कोड इज फेल. ठीक आहे. आता मी कोडला सुरुवात केली. ठीक आहे. पहिला आला माझा कोड, फर्स्ट लाईन वरती आला. आफ्टर दॅट मी याच्यामध्ये एखाद्या नंबरला इनपुट देतो. मी नंबरला इनपुट दिलं 23, एंटर केलं. सेकंड नंबर दिला 10, मला आउटपुट आलं ऍडिशन इज 33.0. परफेक्ट. आणि कोड माझं शेवटची लाईन एक्झिक्यूट झाली. आता मी काय करतो, एंटर फर्स्ट नंबर, याच्यामध्ये मी नंबर दिला आणि एंटर सेकंड नंबरच्या ठिकाणी मी काहीतरी अल्फाबेट वगैरे काहीतरी माझ्याकडून चुकून चालले गेले. आता जर मी एंटर केलं, चेक करा माझा कोड क्रॅश झाला का नाही. मला एक मेसेज आला
समथिंग वेंट रॉंग. ठीक आहे. आणि जर मी चेक केलं माझा बाकीचा जो कोड होता रेस्ट ऑफ कोड तो सक्सेसफुली रन झालेला आहे. म्हणजे इथे माझा कोड कुठे स्टॉप झाला का नाही, कोड क्रॅश झाला का नाही, तो कम्प्लिटली वर्किंग फाईन कंडिशन मध्ये आहे. ठीक आहे. आता हा कोड मध्ये मला लगेच कळलं की बाबा याच्यामध्ये काहीतरी इश्यू आलेला आहे. ठीक आहे. पण ट्राय कॅच मेथड मध्ये आपण काय करतो, जर एरर आला ठीक आहे तुम्हाला नोटिफाय कर की एरर आलेला आहे, पण तू बाकीच्या कोडला क्रॅश न करू. ही मेन पर्पज असतो ट्राय कॅच मेथडचा किंवा ट्राय एक्सेप्ट मेथड. ठीक आहे. ज्या कोडमध्ये एरर येऊ शकतो तो इथे येईल. एरर आल्यानंतर आपल्याला काय करायचंय तो ब्लॉक इथे येईल. ठीक आहे. आता कोणकोणत्या टाईपचे एरर असतात, समजा प्रिंट करतोय मी 10 डिवाइड बाय 0. जर मी कोडला रन केलं, जर मॅथमॅटिकल ऑपरेशन मध्ये जर मी चेक केलं याच्यामध्ये काय होईल, जर एखाद्या नंबरला आपण कोणत्या नंबरनं जर डिव्हिजन दिली तर आउटपुट काय येतं आपल्याला इन्फिनिटी. ठीक आहे. आता जर मी कोडला रन करतोय, ठीक आहे, कोडला जर रन केलं, आता एक याने प्री डिफाईन एरर केलेला आहे की 0 डिव्हिजन एरर. जर तो मॅथ मध्ये अडकून गेला तो इन्फिनिटी मध्ये चाललेला आहे, त्याच्यामुळे त्यांनी मेन्शन केलं की आपण कोणत्याच नंबरला एखाद्या नंबर 0 ने डिवाइड नाही करत. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे, समजा माझ्याकडे एक लिस्ट आहे, त्याचं नाव देतो मी नेम्स नावाची. ठीक आहे. त्याच्यामध्ये मी काय करेल 3 पर्सनचे नाव देतो, श्याम. ठीक आहे. फर्स्ट, आफ्टर दॅट बॉब. ठीक आहे. त्याच्यानंतर राज. ठीक आहे. आता मला सांगा याच्यामध्ये टोटल नंबर ऑफ कॅरेक्टर्स किती आहेत, टोटल व्हॅल्यूज 3 आहेत. इंडेक्सिंग नुसार जर मी चेक केलं तर मला काय भेटेल, ठीक आहे, 0 पोझिशनला श्याम भेटेल, 1 पोझिशनला बॉब भेटेल आणि राज भेटेल 0, 1 आणि हे किती झालं 2. बरोबर आहे. आता मी करतो याला इंडेक्सिंगला ट्राय करतो, प्रिंट. ठीक आहे. आफ्टर दॅट नेम्स ब्रॅकेट मध्ये मी 0 दिलं, बरोबर आलं. आफ्टर दॅट मी 1 दिलं, बरोबर आहे. त्याच्यानंतर समजा मी 2 दिलं, राज आलं. जर मी याच्यामध्ये असा इंडेक्स ट्राय करतो जो की त्याच्यामध्ये नाही आहे, मी कोडला रन केलं, माझं कोड क्रॅश झाला, मला काय एरर आला, इंडेक्स एरर, लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. बरोबर आहे. आता एखादा एलिमेंट आपण जर रिमूव्ह करतोय त्या नेम्स मधून, नेम्स डॉट रिमूव्ह ब्रॅकेट मध्ये मी जर असं नाव दिलं संगम, आता त्या लिस्ट मध्ये ते नाव आहे का नाही, मला लगेच आला व्हॅल्यू एरर की एक्स नॉट इन अ लिस्ट. या लिस्ट मध्ये तो प्रेझेंट आहेत का. आता याच एररला आपल्याला हँडल करायचं असतं. आता एक्सेप्ट मध्ये फक्त आपल्याला काय येते, एक फीडबॅक येतो की एखादा मेसेज लिहितो. जर मला प्रॉपरली माहिती पाहिजे की कोणत्या टाईपचा एरर आलेला आहे, टाईप ऑफ एरर जर फाइंड आउट करायचे तर त्याला आपण एका एक्सेप्शन क्लासचा यूज करून चेक करतो. ठीक आहे. आता एक करू आपण प्रिंट, एक एक ला टेस्ट करू. ठीक आहे. इथे लिहितो मी कोड स्टार्टेड हिअर, प्रिंट करतो खाली सेकंड मध्ये कोड एंडेड हिअर. चलो आता एक एक आपण कोडला ट्राय करू. आता हे मेन आहे, एक्सेप्ट एक्सेप्शन ऍज अ ई. आता ऍज अ ई काय आहे, याला म्हणतात एलियास नेम देणे. जेव्हा आपण लायब्ररीज वगैरे बघू त्याच्यामध्ये पण आपण ऍज कीवर्डचा यूज करतो. आता एक्सेप्शन मला कम्प्लीट नाही लिहायचं तर म्हणून एकदम मी शॉर्ट मध्ये त्याला लिहितोय की पूर्ण नाव लिहायची गरज नाही मला, सिंपल एवढंच. आता याला मी इथं काही पण ई लिहिणं कंपल्सरी का नाही, इथं माझं नाव पण लिहू शकतो. ठीक आहे. शॉर्ट मध्ये आपण लिहितो ई. आता जे पण एररचा टाईप येईल ना तो कोणत्या याच्यामध्ये कॉट होईल, आपल्याला ई नावाच्या व्हेरिएबल मध्ये. मी काय करेल इथं लिहिल प्रिंट टाइप ऑफ एरर फाउंड. ठीक आहे. इक्वल टू करून
कॉमा देऊन टाकू, ई व्हेरिएबलला प्रिंट करून घेऊ. ठीक आहे. आता आपण एक एक एररला ट्राय करू. इनपुट एंटर इंडेक्स, समजा एक इंडेक्स पोझिशन मी चेक करतोय. ठीक आहे. इंडेक्स व्हॅल्यू, कोडला रन केलं, कोडची सुरुवात झाली. ठीक आहे. समजा मी 0 दिलं, मला श्याम आउटपुट आलं आणि कोड एंड झाला माझा परफेक्ट. आता मी जर याच्यामध्ये 2 दिलं, 2 नंबरला राज होता, माझा कोड सक्सेसफुली रन झालेला, एरर वगैरे काही नाही आला. आता मी काय करतो, इंडेक्स व्हॅल्यू मध्ये ना 17 किंवा 40 इंडेक्सला पाठवतो. मी एंटर केलं, चेक करा रे. आता एरर काय आला, टाइप ऑफ एरर फाउंड लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. समजा जर युजरला एक रेंज दिलेली की बाबा तुला 0 to 10 मध्येच इनपुट द्यायचंय, जर युजरने त्याच्यापेक्षा जास्त व्हॅल्यू जर दिली तर काय झालं, हे एक टाइपचा एरर आला की लिस्ट इंडेक्स आउट ऑफ रेंज. आता फॉर एक्झाम्पल मी परत कोडला रन केला, एंटर इंडेक्स व्हॅल्यू. आता ही मला न्यूमेरिकल मध्ये टाकायची होती, मी टाकले अल्फाबेट मध्ये. आता काय होईल, टाइप ऑफ एरर फाउंड इनव्हॅलिड लिटरल फॉर इंटिजर विथ बेस 10. इंटिजरच्या ठिकाणी मी काय टाकलं, इनपुट दिलं, स्ट्रिंगचं इनपुट दिलं. हा एक टाइपचा एरर आला. परत मी या कोडला कमेंट करतो आणि न्यू लाईन मध्ये आपण ते वाला स्टेटमेंट बघू, प्रिंट 10 डिवाइड बाय 0. हा कोणता एरर होता, डिव्हिजन बाय 0 एरर. डिफरंट टाइप ऑफ एरर पण याच्यामध्ये मेन्शन करू शकतो बरं का, जशी मला पाहिजेत. समजा जर स्पेसिफिक मध्ये समजा मल्टिपल टाइप ऑफ कोड आहे, आता मी इथे एक्सेप्ट लिहितो, मी हे मेन्शन नाही करत की कोणत्या टाइपचा आहे, एक्सेप्ट लिहिल सिंपल, आणि याच्यामध्ये मेसेज देतो समथिंग वेंट रॉंग. आणि याच्यावरती काय करेल, मल्टिपल एक्सेप्ट पण देऊ शकतो आपण, फक्त मला एररला मेन्शन करावं लागतं. ठीक आहे. आता एरर कोणकोणते, समजा इंडेक्स एरर. इंडेक्स एरर केव्हा येतो, जेव्हा युजर ट्राय करतो की आउट ऑफ बाउंड्री मध्ये इंडेक्स द्यायचा. मी करेल मेन्शन इंडेक्स एरर कोलन देईल. जर हा एरर आला तर काय करायचंय, मी एखादा मेसेज लिहितो, प्रिंट युजर एंटर्ड आउट ऑफ रेंज व्हॅल्यू. ठीक आहे. त्यानंतर एक एरर लिहू शकतो आपण, 0 डिव्हिजन एरर. आता याच्यामध्ये काय स्पेसिफिक करतो की जर हा टाइपचा एरर आला तर तो हा ब्लॉकला रन कर. एक्सेप्ट मध्ये मी मेन्शन करतो 0 डिव्हिजन एरर. आता मी याच्यात काय म्हणेल, प्रिंट ठीक आहे, युजर इज ट्राइंग टू डिवाइड विथ 0. ठीक आहे. आता याला आपण काय करू, रन करू बघू. 2 झाले. आता यालाच काय करू आपण, इनपुट एंटर नंबर num2 int इनपुट याच्यामध्ये म्हणेल एंटर नंबर. ठीक आहे. आफ्टर दॅट याच्यात काय करेल, डिव्हिजनला शो करू आपण, प्रिंट डिव्हिजन
इज इक्वल टू num1 डिवाइड बाय num2. कोडला रन केलं, इंडेक्स व्हॅल्यू टाकली, समजा मी आउट ऑफ बाउंड्री इंडेक्स टाकली. ठीक आहे. आता मी याच्यामध्ये मेन्शन काय केलं, इंडेक्स एररला मेन्शन केलं. जर हा या टाईपचा जर एरर आला तर तुला प्रिंट काय करायचंय, युजर एंटर आउट ऑफ रेंज व्हॅल्यू. आली का रे मला, युजर एंटर आउट ऑफ रेंज व्हॅल्यू. जर मी परत कोडला रन केलं, ठीक आहे, आता इंडेक्स बरोबर दिला. ठीक आहे. आता इथं मी ट्राय करतोय 0 डिव्हिजन एरर 10, नंतर मी दिलं 0. आता काय आलं रे, युजर इज ट्राइंग टू डिवाइड विथ अ 0. मी हा कस्टम मेसेज दिलता. मी युजरला हे पण डिफाइन करू शकतो की समजा माझ्याकडे मल्टिपल ब्लॉक ऑफ कोड आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये असे मल्टिपल व्हॅल्यूज मी युजर कडून घेतोय. जर त्याच्यामध्ये मी एररला पण स्पेसिफिक देऊ शकतो की जर या टाईपचा एरर आला तर तो हा मेसेज प्रिंट कर. आता ट्राय कॅच सोबत ना अजून 2 गोष्टींचा यूज होतो. ट्राय, त्याच्यानंतर एक्सेप्ट. सगळ्यांना 5 कीवर्ड आठवतोय. एक यूज होतो एल्स आणि एक यूज होतो फायनली ब्लॉक. आता प्रत्येक ब्लॉकचं काहीतरी वेगळं पर्पज आहे. ठीक आहे. आता ट्राय ब्लॉक मध्ये काय येतं रे, ट्राय ब्लॉक मध्ये दी कोड माइट बी फेल, म्हणजे असा कोड जो मे बी एरर येऊ शकतो. एक्सेप्ट ब्लॉक मध्ये काय होतो, एरर कॉट होतो. जर एरर आला तर हा ब्लॉक काय होतो, माझा रन होतो. हे दोघं एकमेकांवरती डिपेंडेंट आहेत. जर ट्राय ब्लॉक मध्ये एरर आला तर हा ब्लॉक रन होईल. जर ट्राय ब्लॉक मध्ये एरर नाही आला तर एक्सेप्ट ब्लॉक रन नाही होणार. त्याच्याच वाईस वर्सा इफ एल्स सारखं. जर इफ माझं ट्रू होते तर एल्स माझा फॉल्स होतो. जर इफ माझं फॉल्स झालं तर माझा एल्स वाला ब्लॉक काय होईल, रन होऊन जाईल. आणि सगळ्यात शेवटी फायनली, याला काहीच घेणदेण नाहीये, हा कंपल्सरी रन होतो. ऑलवेज रन, म्हणजे लाईक माझा रेस्ट ऑफ कोड ऑलवेज इन रन स्टेट. ठीक आहे. एल्स केव्हा रन होतो, इफ देअर इज नो एरर देन एल्स ब्लॉक गेट ट्रू. ठीक आहे. आता याच्यामध्ये काय करू, आपण एखाद्या कोडला ट्राय करू. लाईक दिस वन, सिंपल. याच्यामध्ये म्हणेल मी एरर. ठीक आहे. एल्स मध्ये म्हणेल जर काही एरर नाही आला तर मला एक सिंपल एक फीडबॅक आला पाहिजे की नो एरर फाउंड. तर मी एल्स ब्लॉक मध्ये काय करेल, प्रिंट मेसेज देईल नो एरर फाउंड. ठीक आहे. आणि फायनली ब्लॉक याच्यात लिहितो this block always run if there error or not error. ठीक आहे. आता मी कोडला रन करतो. सिंपल, एंटर फर्स्ट नंबर. मी नंबर दिला 12, नंतर दिलं 2. ठीक आहे. मला ऍडिशन आली 14. एक चेक करा, मला मेसेज काय आला यावेळेस, नो एरर फाउंड. कुठे आला, कोणता ब्लॉक रन झाला, आता एल्स वाला ब्लॉक रन का बरं झाला, कारण की एक्सेप्ट ब्लॉक काय झाला, माझा फॉल्स झाला, कारण की त्याच्यामध्ये एरर नाही आला. पृथ्वी कॅमेरा चालू आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आफ्टर दॅट फायनली ब्लॉक चेक करा रे, दिस ब्लॉक ऑलवेज रन इफ देर इज एरर और नो एरर. त्याला काय घेतलं नाही. आता मी काय करतो, कोडला परत रन करतो. नंबर टाकला 23, याच्यामध्ये काहीतरी अल्फाबेट टाकले. आता चेक करा काय आलं रे, एरर आला
आणि फायनल ब्लॉकला काय घेणं देणं का नाही, तो ऑलवेज काय राहणार आहे, रन स्टेट मध्ये राहणार आहे. ठीक आहे, हे होतं तुमचं सिम्पल टॉपिक आहे पण फार युजफुल आहे. आपण याला पांडाज मध्ये पण जेव्हा फायनल वगैरे लोड करू तेव्हा पण आपल्याला बघायचं याला. ठीक आहे, याला रिअल टाइम ऍप्लिकेशन मध्ये कसं यूज करतो. ठीक आहे, ट्राय एक्सेप्ट एल्स फायनली. ठीक आहे, चलो या टॉपिक मध्ये कोणाला काही डाऊट आहे सांगा पटकन. चलो होमवर्क सगळ्यांचा झाला, जो टास्क दिलता कोण एक्सप्लेन करणार आहे कोडला एकदा सांगा मला. आपण त्याचा कोड रन करू आणि एक्सप्लेन करा जो पण कोड लिहिला असेल. कोण करतं एक्सप्लेन. चलो काल तर आपण मला वाटतं प्राईम नंबर बघितला होता. ठीक आहे, आर्मस्ट्रॉंग नंबर पण मला वाटतं हाफ तुम्हाला लॉजिक दिलं असेल मी. ठीक आहे, त्याला एकदा कम्प्लीट बघून घेऊ लॉजिकला. ठीक आहे.